दिसतंय ना सगळ्यांना आता व्यवस्थित? हो, दिसतोय. आवाज येतोय ना? सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल. हिल ग्लो थँक यू मॅडम. रेखीमध्ये. हा. आज आपल्याला रेखीची प्रार्थना शिकायची आहे. तयार आहेत ना सगळे? हो, तयार आहे. आवाज येत नाहीये. ही प्रार्थना आलेली आहे. ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. झाला का? हो, काढले. ओके. सगळ्यांनी जिथे आहे तिथे व्यवस्थित बसा. जर कोणी लादीवर वगैरे असेल तर खाली आसन वगैरे टाका. पायाखाली काहीतरी असलं पाहिजे. चप्पल वगैरे घाला नाहीतर. प्लीज जरा व्हिडिओ ओपन करता का? मुग्धा मॅडम, नीलम मॅडम, राधिका मॅडम. झालं का? स्टार्ट करायची का प्रार्थना? हो मॅडम. हो, येस. हो मॅडम. हात रब करा. हो. ओके. नीलम मॅडम, हात हा रब बोला करा. ना मॅडम. हा हात रब दोन करा. मिनिटं. 2 मिनिटं हा मॅडम. ऍक्च्युली मी तर हॉस्पिटलमध्ये आहे ना. 2 मिनिटं. अच्छा, हो का? नाही चालेल, मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघा. दोन चालेल, मिनिटं. काय हा. हरकत नाही. बघितलं तरी चालेल तुम्ही. केले हात रब. गुडघ्यावर हात ठेवा. मांडी घालून बसा किंवा खुर्चीत बसा. जसा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल मांडी घालायला तर खुर्ची घेऊन बसा. दोन्ही ओके. हात छताकडे असे मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. मी मी बोलते ते ऐका तुम्ही. आणि ही नेक्स्ट टाइम पाठ करून ठेवा रेखीची प्रार्थना. पण मी आता बोलते त्याच्याकडे तुमचं लक्ष ठेवा सगळ्यांनी. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून एक पांढर शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून, माझ्या सातही चक्रामध्ये, औरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर 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 अनाथ चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. हात कप शेप सारखे करा समोरासमोर. भारत असतो. चिटकवू नका, फक्त समोरासमोर करा. तुमच्या हातात कंपन जाणवायला लागले असेल, एक व्हायब्रेशन जाणवायला लागलं असेल. हो. तर तुम्हाला कुठे त्रास असेल, गुडघ्याला त्रास असेल, कुठे त्रास असेल, बॉडीमध्ये कुठे पेनिंग असेल. म्हणजे एक माझे एक्झाम्पल देते मी डोळ्यांसाठी. जर डोळ्यांचा चष्मा आपल्याला पूर्णपणे घालवायचा असेल तर त्याला अफर्मेशन द्यायचं डोळ्याला. माझे डोळे निरोगी आहेत. माझा चष्मा कायमचा गेलेला आहे. मला स्पष्ट लांबचं आणि जवळचं स्पष्ट दिसत आहे. मम्मी समजतंय ना? पुन्हा काही मम्मीला पुन्हा काही आलं. मी त्याच्यानंतर मी दिव्य शक्तीचे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि आपल्याला रेखीची प्रार्थना झाल्यानंतर कॉर्ड कटिंग करणं जरुरी आहे. मी नकारात्मक 3 वेळा करा. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. बेंबीच्या इथे जायचंय. बेंबीपर्यंत दिसतंय ना? इथे इथपर्यंत हो, जायचं आहे. तिथे जाऊन कट कट 3 वेळा करायचा आहे.
कट कट कट. समजलं? हो. हो. सगळ्यांना लक्षात आलंय का परत दाखवायचंय? एकदा एकदा परत परत दाखवा दाखवा. मॅडम. परत हा, दाखवा. हो दाखवते परत. परत हात रब करा. गुडघ्यांवर ठेवा. असे हात पाहिजे छताकडे. हा, गुडघ्यांवर ठेवा हात. लक्ष ठेवा प्रार्थनेकडे. डोळे बंद करा. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून व्हाईट प्रकाश माझ्या सहस्र चक्रातून माझ्या सातही चक्रांमध्ये ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. हात कप शेप मध्ये आणा. तुमचे हात कप शेप मध्ये आणा. तुम्हाला एक कंपन जाणवत असेल, व्हायब्रेशन जाणवत असेल ना? जवळ दूर नका करू, फक्त जवळ असे ठेवा. बस, चिटकवू नका. स्वाती मॅडम जमतंय बरोबर. आता मी डोळ्यात एक्झाम्पल दिलं. तुमचं कुठे पण बॉडीत पेन असेल ना, गुडघ्याला असेल, खांद्याला असेल, कुठेही असेल, दात दुखत असेल जरी, तरी हे कप शेप आहे ते असंच कप झाले पाहिजे आणि ते असं डोळ्यासमोर ठेवायचं. ठेवा तुम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर. करा ना तुम्ही पण प्रॅक्टिस. डोळ्यावर ठेवू नका, चिटकवू नका. थोडं लांब ठेवायचं बस. माझे डोळे निरोगी आहेत. मी दूरचं आणि जवळचं स्पष्ट बघू शकते. मी दूरचं आणि जवळचं स्पष्ट बघू शकते. मला छान दिसत आहे. मला छान दिसत आहे. माझा चष्मा कायमचा निघून गेलेला आहे. माझा चष्मा कायमचा निघून गेलेला आहे. ठीक आहे, समजलंय? हो. आता कॉर्ड कटिंग जशी तुम्ही प्रार्थना करता ना, तर ह्या गोष्टीला पण महत्व आहे. आणि थोडा वेळ ठेवलात ना डोळ्यावर, थोडा वेळ ठेवायचंच आहे. आता मी शिकवते म्हणून तुम्हाला वेळ आपल्याला तेवढा नाहीये, पण थोडा वेळ ठेवायचा आहे. व्हायब्रेशन जाणवले पाहिजे आपल्या डोळ्याला. आणि कॉर्ड कटिंग करणं जरुरीच आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा कॉर्ड कटिंग करणं जरुरीच आहे. फेसच्या इथे घ्या सगळ्यांनी. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. 3 वेळा करा असं. मी प्रत्येक माझ्यापासून स्वतःची मुक्तता करत आहे. आणि मी नाभीच्या इथे तुम्हाला जसं दाखवलं, हे नाभीच्या इथे इकडे मुक्तता बघा. करत आहे. कॉर्ड कटिंग दिसतंय ना? हो. कट कट कट. कट 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 कट. हा, स्वाती मॅडम असं नाही, हे असे क्रॉस हात घ्या. कट कट कट. कट कट कट. बस बस. लक्षात ठेवा, आपल्याला कोणाला जर रेखी द्यायची जरी असेल दुसऱ्याला आपल्या घरामध्ये, काल मी पहिल्या वेळेला पण शिकवलं होतं तुम्हाला, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण सांगितलं होतं की आपण हिलिंग देऊ शकतो. आता ही रेखीची प्रार्थना लक्षात ठेवायची, लिहून ठेवायची, पाठांतर करायचं. मी जेव्हा जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही स्वतः बोलायला सुरुवात करायची. मी बोलणार रेखीला कॉल करा फक्त, तेव्हा तुम्ही ही प्रार्थना बोलून तयार राहायचं. मग पुढचं आपण सुरुवात करायची. आणि ही जेव्हा रेखीची प्रार्थना करतो आपण, जर दुसऱ्याला हिलिंग द्यायची असेल आपल्याला, दुसऱ्याला हिलिंग देताना पण सेम प्रोसेस आहे. फक्त त्या गोष्टीचं, म्हणजे ती व्यक्ती असेल ना, तिचं नाव घ्यायचं. आणि आभार पण नंतर मानताना रेखीचे आभार मानायचे आणि त्या व्यक्तीचे पण आभार मानायचे. मी स्वतःची आभारी आहे, XYZ. आता स्वाती मॅडमची आभारी आहे मी. कळलं? ज्या व्यक्तीला हिलिंग देतो ना आपण, तसं बोलले ना, मी स्वतःची आभारी आहे, मी स्वाती मॅडमची पण आभारी आहे, असं हे करायचं. आणि नंतर थँक्यू थँक्यू पण बोलायचं. जेव्हा रेखीचं आपण आलं, थँक्यू थँक्यू, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ओके. आणि असं दाब नाही द्यायचा, हे असंच राहिलं पाहिजे. दाब नाही द्यायचा, कधीच नाही दाब द्यायचा. हे अशीच राहिले पाहिजे कप शेप मध्ये, समोरासमोर. तुम्हाला हाताला द्यायचंय, हाताला देऊ शकता. घशात आपल्याला इन्फेक्शन होतो, कधी त्रास होतो, दात दुखत असेल, कानाचा प्रॉब्लेम असेल,
हार्ट चक्राला. जसं आता मी मेडिटेशन घेणार आहे तुम्हाला, तेव्हा तुम्हाला ते चक्र पण समजेल. तुम्ही रंग, मी काल बोललेले रंगाचं जरा तुम्ही पाठ केलंय का? करा ते, होईल तुमचं. काल नसेल केलं तर तुम्ही करा, नंतर पण चालेल. ओके. आता ओके. आपण रोज आंघोळ करतो, ब्रँडेड साबण पण लावतो ना. हो. ऑराचा आपण आता घ्यायचा आहे पुढचा स्टेप. आपल्याला वाटतं ना निगेटिव्ह एनर्जी आपली जाते निघून. हम्म. एवढे मोठे मोठे साबण वापरतो आपण, ब्रँडेड, लक्स वगैरे. हा, तर ऑरा आपल्याला कसा क्लीन करायचा आहे, काय करायचं, आज मस्त शिकायचं आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा आजचा. हा, हम्म. आता रेखीचे आपण रूल्स घेऊया, 5 रूल्स. समजतंय ना सगळ्यांना व्यवस्थित? हो हो मॅडम. हो हो मॅडम. एकच सेकंद. जस्ट फॉर टुडे, डू नॉट अँग्री. आता मी पहिल्या दिवशी सांगितलेलं, आपल्याला सगळ्यांना राग येतो. येतो ना? इथे कोण आहे का ज्याला राग येत नाही? स्वाती मॅडम, राग सगळ्यांना येतो येतो. का? सगळ्यांना येतो राग. मला पण येतो, पण आपण ह्याच रेखीच्या सर्वांनाच येतो माध्यमातून आपण राग कमी करायला इकडून. प्रयत्न करायचा, आणि हळूहळू प्रयत्न तो सक्सेस पण होतो. तर तेच आहे, हे 5 रूल्स आहेत. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. रेखीचे हे महत्वाचे 5 रूल्स आहेत. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जस्ट फॉर टुडे, डू नॉट अँग्री. म्हणजे आपण प्रयत्न करायचा आजपासून की आपल्याला राग येणार नाही. थोडा थोडा रागावर कंट्रोल करायची सुरुवात करायची आहे. एकदम असा होत नाही, पण थोडा थोडा प्रयत्न केला तर नक्कीच राग शांत होईल. होईल की ना कुमुद मॅडम? हो. नक्कीच होईल. हो. आणि तोच प्रयत्न करायचा, कारण जे आजार असतात ना, म्हणजे आपल्याला आजाराला आमंत्रण आपण चिडूनच देतो ऍक्च्युली. चिडचिड चिडचिड, रागवणे, ह्याच्यातूनच आजाराची उत्पत्ती होते. जस्ट फॉर टुडे, डू नॉट वरी. टेन्शन घ्यायचं नाही, आपला स्वभावच आहे. टेन्शन टेन्शन टेन्शन. कुठे काय झालं जरासं, बापरे मला टेन्शन आलं, बापरे मला टेन्शन आलं. मग तो एक प्रयत्न करायचा की टेन्शन घ्यायचं कमी करायचं. प्रयत्न करायचा, मी बोलली लगेच तर कोणाचं जात नाही, पण प्रयत्न करून आज मी टेन्शन करणार नाही, आजपासून मी टेन्शन घेणार नाही, आणि देणार पण नाही दुसऱ्याला, हे पण करा. मग असं हळूहळू हळू तुमची प्रगती होत जाईल, ती की टेन्शन टेन्शन कमी होत जाईल. जस्ट फॉर टुडे, बी ग्रेटफुल. आता कृतज्ञता काय हो, मी बोलेन आज तुम्हाला. प्रगती मॅडम, तुमचे 2 डोळे मला देता का? द्याल का तुम्ही? नाही देणार. नाही देणार. मग देवाने आपल्याला काय दिलंय ह्याचं तुम्हाला कळतंय का? किती मोल आहे, मौल्यवान शरीर दिलंय. आपण रडतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, देवानी मला हे नाही दिलं. काय रे देवा, त्याला तर किती तू भरभरून दिलंयस, मला काय नाही दिलंस तू, बोलतो ना आपण. पण चुकीचं हम्म. आहे. तुम्ही विचार करा, आपल्याला एवढं सगळं चांगलं दिलं आहे. कोणाचं ऍक्सिडेंट होतं, हातपाय जात, म्हणजे ऍक्सिडेंटचं तर वेगळी गोष्ट, पण जन्मजात हातपाय जातात, डोळे जातात, पाय जातात, त्यांचं आयुष्य कसं असेल. पण आपलं तर किती आयुष्य चांगलं आहे. मग आपण बोलतो का देवाला, धन्यवाद करतो का? युनिवर्स, देवा थँक्यू, बोलतो का? नाही बोलत. नाही. मग आजपासून नाहीच. बोलायला शिका. ही तुमच्या जीवनामध्ये आज रोजपासून ऍड करा. मी तुम्हाला सगळ्यात पहिली एक प्रेयर शिकवली होती, कोणाला आठवण आहे? हो, पोनोपोनोची पहिल्याच दिवशी शिकवली होती ना. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह मी, मी, हो थँक हो यू, थँक आय यू, लव्ह यू. आय लव्ह यू. शिकवली होती ना? हो हो आठवण आहे हो का? हो 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 हो. हो 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 हो. देवाचं हो. धन्यवाद करायला शिका. युनिव्हर्सचा धन्यवाद करायला शिका. एवढं चांगलं आयुष्य दिलंय आपल्याला. लोकांचे किती प्रॉब्लेम असतात, शरीर नसतं त्यांचं, काय कायना बोलता येत नाही, काय कायना दिसत नाही. विचार करा, नुसते डोळे बंद करा, असे फक्त डोळे फक्त 2 मिनिटं बंद करा, तुम्हाला काय दिसलं नाही तर किती त्रास होतो. ते तर जाऊ दे, लाईट गेल्यावर आपली किती चिडचिड होते. त्यासाठी ग्रेटफुल राहा देवाचं. जस्ट फॉर टुडे, वर्क ऑनेस्टली. आणि खरंच स्वतःशी प्रामाणिक राहा, दुसऱ्याशी प्रामाणिक राहा. कधीच कोणाशी गद्दारी करू नका. गिल्टी फील होईल आपल्याला की मी ह्याचं काम केलं नाहीये.
फसवलंय, ह्याच्याकडनं पैसे घेतलेत, फसवलंय, कधीच करू नका. कारण आपल्याला असं वाटतं की अरे मी तर चांगलं काम केलंय, त्याला काय समजतंय. पण वरती तुमचा कर्म असतो, हिसाब असतो वरती. देव आपल्याला बघत असतो प्रत्येकाला. त्याच्यामुळे आपले कर्म चांगले ठेवायचे. समजतंय ना काय बोलते ते? हो. हो हो समजतं. गिल्ट नाही ठेवायची कोणाशी. लक्षात ठेवा, कोणा म्हणजे चुकून सुद्धा आपल्याकडनं म्हणजे थोडं पण असं चुकीचं काम नाही झालं पाहिजे. हे रूल्स आहेत रेखीचे. तुम्ही रेखीचे साधक झाल्यावर ना हे पूर्ण तुमच्या ह्याच्यामध्ये उतरवा, स्वभावामध्ये. खूप तुम्हाला फायदा होईल, इतका फायदा होईल ना. डे वन पासून मी जे सांगितलंय ना तुम्हाला, तुम्ही जर खरंच म्हणजे रोज रोज अभ्यास केलात, त्यात प्रगती केलात ना, तर तुमचा खरंच म्हणजे उद्धार होईल. जस्ट फॉर टुडे बी काइंड टू युअर सेल्फ अँड अदर. स्वतःवर प्रेम करा, दुसऱ्यांवर प्रेम करा, प्राण्यांवर पण प्रेम करा. लोक कुत्रा रस्त्यात असेल तर किती काठीनी मारतात. काय त्यांची प्रॉपर्टी आहे ती? त्यांची प्रॉपर्टी नाहीये ना ती. नाही. किती क्रूरपणाने वागतात लोक काय काय. तर आपण तसं नाही करायचं. स्वतःवर पण प्रेम करायचं आणि इतरांवर पण प्रेम करायचं. ठीक आहे. आता आपण तुम्हाला हे रूल्स समजलंय का? बोलते ते समजतंय ना मी? हो. हो समजतं. एकच मिनिट, पाणी पिते. ठीक आहे. आता ऑरा म्हणजे काय? ऑरा म्हणजे एखादी समोरची व्यक्ती असेल. जसं समजा स्वाती मॅडम आहे. स्वाती मॅडमची आणि म्हणजे आम्ही ओळखत असू. आम्ही ओळखत तर नाही दूरपर्यंत. स्वाती मॅडम, मुग्धा मॅडम, त्यांना तर मी ओळखत पण नाही. पण त्यांचा सहवास मला आवडतोय. माझी एक माझी मैत्रीण आहे, तिचा मला सहवास खूप आवडतोय. तर तिचा ऑरा खूप चांगला असतो. लक्षात ठेवा, चांगला आहे म्हणून तिचा ऑरा मला आवडतो, म्हणून मी तिला कनेक्ट आहे. पण काय काय अशी आपल्या जीवनामध्ये माणसं येतात ना, की आपल्याला नाही आवडत. कधी कधी असं ट्रेनमध्ये किंवा घरी पण जरी कोण आलं किंवा रस्त्यात भेटलं, असं वाटतं ना आपल्याला की ही माणसं, एक मिनिट, ही माणसं लवकरात लवकर जाऊ दे इथून. ही माणसं लवकरात लवकर जाऊ दे इथून. आपल्याला त्यांचा ऑरा आवडत नाही. असं वाटतं की नाही, ह्यांच्या बरोबर आपलं पटणार नाही, मिसमॅच आपण होतो त्यांच्या बरोबर. तसं तो ऑरा असतो. कधी एखादी तुमच्या फोनवरून पण मित्र मैत्रिणी किंवा कोणी नातेवाईक पण सतत सतत तुम्हाला रडगाणं ऐकवत असतील, सतत सतत की बाबा माझ्या घरी हे, माझ्या घरी ते. एकदा सांगितलं ठीक आहे, दोनदा तीनदा तेवढं इनफ. त्याला सांगायचं बस, हे स्टॉप कर. कारण त्या मैत्रिणीचं किंवा कोणी असेल, नातेवाईक असेल, त्यांच्यामुळे तुमचा ऑरा खराब होतो, डाऊन होतो. हे लक्षात ठेवा कधी पण. म्हणून ऑरा आपला क्लिअर असेल ना, तर खरंच खूप चांगली कामं होतात आपल्याकडनं. तुमची हेल्थ पण चांगली राहते. आणि आपल्याला जर चिडचिड चिडचिड आपण करतो, त्यावेळेस लक्षात ठेवायचं आपला ऑरा पूर्ण लाल झालेला असतो. आणि जेव्हा आपण शांत असे कूल असतो ना, तेव्हा तो आपला ऑरा असतो ना, तो व्हाईट कलरचा असतो. म्हणून प्रत्येकाच्या हातामध्ये आहे की किती शांत राहायचं. जसे आता 5 रूल्स तुम्ही बघितलेत ना, हो. हम्म. किती शांत राहायचं, किती तुमच्या हातात आहे ते सगळं. एखाद्यावर चिडचिड चिडचिड करायची नाही. एकच मिनिट. आता आपले साधू संत होते पूर्वी, त्यांचा ऑरा दिसतोय तुम्हाला हो. पाठीमागे? हा, ह्याला ऑरा बोलतात. एकच मिनिट. पाठीमागे आहे ना साधू संतांच्या, हो. हा बघा, हा आहे ना, हा जो ऑरा आहे ना मागे, त्याला ऑरा बोलतात. दिसतोय? हो. ह्याला ऑरा बोलतात. हं? ऑरा म्हणजे एखाद्या व्यक्तीभोवती ऊर्जा क्षेत्र, आणि तुम्ही ते ध्यान आणि निसर्गात वेळ घालवून शुद्ध करू शकता. मेडिटेशन करून तुम्ही ऑरा तुमचा चांगला करू शकता. आजारी असतो आपण, कधी कधी आपल्याला नजर लागते, तर तुम्हाला आता मी एक रेमेडी सांगणार आहे छानपैकी, मस्तपैकी. सगळ्यांनी व्यवस्थित बघा
तशी लक्षात ठेवा आणि करा. मराठीमध्ये याला आभा मंडळ बोलतात आणि इंग्लिशमध्ये ऑरा बोलतात. आता मी तुम्हाला दाखवते. हे पाणी आहे आणि हे सॉरी दिसतंय का, मीठ आहे, खडे मीठ. एकच मिनिट, व्हिडिओ मोठा करते. हे पाणी आहे, दिसतंय का? नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. हा, दिसले. कुठच्याही बाउलमध्ये पाणी घ्या, हं. त्यात 1 चमचा मीठ टाका. लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी प्लीज. हो हो हो. कुठचा घ्या, स्टीलचा घ्या, स्टीलचा किंवा काचेचं. काचेचाच घ्या, असा प्लास्टिकचा वगैरे नका घेऊ. हं, असा बाउल घ्या, त्याच्यात खडे मीठ टाका 1 चमचा. हं. रेकीला कॉल करायचा आहे. हे जाडं जाडं मीठ आहे. तुम्हाला शिकवताना सांगते मी, रेकीला कॉल करायचा आहे. आणि हे मीठ दोन्ही हातात घ्यायचे. आपल्या मुठी जेवढ्या होतील ना तेवढे हे मीठ घ्यायचं हातामध्ये. आता लक्षात घ्या, हितून डोक्यापासून पडत असेल तर थोडं कमी करा हातातून. हं. हातातून जेवढं तुमच्या हातात मावेल तेवढं घ्या. हे आता ऑरा आहे ना आपला, तो क्लीन करायचा आपल्याला. आपण कधी नजर काढतो आपली? नाही नाही नाही. काढत. नाही. हा, लहानपणी आपण आपल्या म्हणजे बाळांची नजर काढलेली असते. तेच म्हणजे ऑरा क्लीन करणे त्यांचं, लहान बाळाचं नजर लागू नये म्हणून. तर आता हे हात घेतले असे आणि पूर्ण पायापर्यंत खाली जायचं. मी तुम्हाला म्हणजे माझं इथे सेटअप आहे म्हणून मी जरा हे होईल मला, पण तुम्ही समजून घ्या, पायापर्यंत जायचं. हा. डोक्यापासून ते माझ्या आभा मंडळामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल ती माझ्या हातामध्ये पूर्ण आलेली आहे. माझ्या शरीरातून निघून माझ्या हातात आलेली आहे. खालपर्यंत जायचं. ही प्रक्रिया 3दा करायची पुढून. माझ्या हातात आलेली आहे पूर्ण निगेटिव्ह माझ्यामध्ये जी माझ्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पूर्ण हं. निघून माझ्या हातात आलेली आहे. 3दा. मी आता निगेटिव्ह माझ्या एनर्जी. तुम्हाला समजलंय ना मी काय बोलते? मी करू हो का हो फास्ट? हो 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 मॅडम. ही 3दा झाली. हा, हं. आता साईडची पण. माझ्या आभा मंडळामध्ये माझ्या साईड बॉडीमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पूर्ण निघून माझ्या हातात आलेली आहे. आलेली 3 आहे. वेळा. हा, हं. 3 वेळा. आता ही राईट साईड आहे. तसं अफर्मेशन द्यायचं. माझ्या राईट साईड बॉडी मधली माझ्या आभा मंडळमध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल ती पूर्णपणे निघून माझ्या हातात आलेली आहे. आता आपण पाठी नाही करू शकत ना, हं. पाठी नाही जाऊ शकत. पण मग बोलायचं तसं की म्हणजे घोषित करायचं. रेखीला कॉल केला अगोदर आपण, तिला घोषित करायची माझी बॅक बॉडी मी माझ्या पुढच्या बॉडीला घोषित करत आहे. लक्षात ठेवा, माझी बॅक बॉडी मी माझ्या पुढच्या बॉडीला घोषित करत आहे. आणि मग बॅक बॉडीची माझी निगेटिव्हिटी सगळी माझ्या हातात आलेली आहे. असं करून पूर्ण 3 वेळा अफर्मेशन देऊन बोलत जायचं. आता हे मीठ आहे ते मी पाणी घेतलंय ना बाउलमध्ये, हा. हा. त्याच्यामध्ये टाकायचं. हात त्याच्यात हं. झटकायचे. माझ्या हातातली सगळी निगेटिव्हिटी, माझ्या बॉडीतली सगळी निगेटिव्हिटी सगळी ह्या पाण्यामध्ये उतरलेली आहे. पाण्यामध्ये उतरलेली आहे. झटकायचे हात. उतरलेली आहे, उतरलेली आहे, उतरलेली आहे. आणि हे पाणी कुठेही टाकायचं नाही झाडाबिडामध्ये. डायरेक्ट टॉयलेटमध्ये टाकायचं आणि फ्लश करायचं. हे तुम्ही जर 7 दिवस केलं ना कंटिन्यू, हं. तुम्हाला किती चांगला अनुभव येईल ना. मला शेअर करा तुम्ही. तुम्ही माझ्या क्लासला या किंवा नका येऊ, पण मला शेअर करा तुम्ही. खूप फायदा होईल. रेखा मॅडम तुम्ही तर हा. करा बघा. हो 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 मॅडम, करणार ना. नक्की. हो येस. झालं. आता तुम्ही एक वही पेन घेतलेला आहे ना? हो हो हो. हं. घ्या जवळ आणि हं. आपले एवढा एवढा डॉट काढा.
मोठा डॉट काढ. बिंदी असते ना मोठी, हो. हं. तेवढा डॉट काढा. काढला सगळ्यांनी झालं? हो. आता तुम्ही काही कुठे आवाज ऐकू नका बाजूला, फक्त त्या डॉट कडे लक्ष द्या पूर्ण. डॉटच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला कोणता आभा मंडळ दिसतंय ते बघा, कलरचं. एकदम व्हाईट दिसलं मॅडम. गुड गुड गुड. हा. चांगले. नवरा तुमचा. मला थोडं व्हाईट दिसलं साईडनी. गुड गुड गुड. चांगलंय. प्रॅक्टिसला मी देते. स्क्रीनशॉट काढा आणि हं. ते पण 8 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा. स्वतःचा ऑरा चांगला कराल. हो. हो मॅडम. अजून कोणाला कुठचा दिसलाय? व्हाईटच दिसतो मॅम. वाईटच नाही दिसतं. ठीक आहे, चालेल 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 आपल्याला. झालंय का? दिसलाय ना, हो. सगळ्यांना दिसलाय ना पण? हो 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 मॅडम. हा. ऑरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे. ऑरास आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी नियमितपणे ध्यान करा. खरंच ध्यान करायलाच पाहिजे. आजचं मी जे मेडिटेशन घेणार आहे ना तुमचं, खरं हं. तुम्ही ते जरी रोज केलं ना तर तुम्हाला खूपच फायदा होईल त्याचा. यामुळे तुम्हाला आंतरिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. निसर्गात वेळ घालवा. निसर्गामध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते. मी तुमच्या आभा मंडळाला शुद्ध करते. जसं तुम्हाला आता मी एक डॉट देईन, त्याची पण प्रॅक्टिस तुम्ही करू शकता घरी. सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार तुमच्या ऊर्जावर परिणाम करतात. संतुलित आहार घ्या. चांगला आहार तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक आहे. पुरेशी झोप घ्या. चांगली झोप तुम्हाला ऊर्जावान ठेवते. कुटुंबासोबत वेळ घालवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने प्रेम आणि समर्थनाची भावना येते. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. नकारात्मक लोक तुमच्या ऊर्जेवर परिणाम करू शकतात. इतरांना मदत करा. इतरांना मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळतं. या उपायामुळे तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता आणि तुमच्या आभा मंडळाला शुद्ध ठेवू शकता. तुम्हाला माहितीये, एक आपला नियम आहे. आपण कधी कधी आशीर्वाद देतो, असं हे हात पण करतो, असा हात. हो तर तुम्हाला माहितीये का, एक द्यायचा हात, एक घ्यायचा हात असतो. हो हो जेवढं घेतो ना आपण युनिव्हर्स कडनं, हो तेवढं द्यायला पण शिकायचं. एक असं मी बोलत नाही, जे आपली कमाई असेल, मी बोलते तुम्हाला 20,000 रुपये पेमेंट असेल, तुमच्या घरात मिस्टरांना असेल का, पण आपण 100-200 रुपये दान करू शकतो ना, हो देऊ शकतो ना कोणाला. हो 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 निसर्ग पण बघतो की तुमच्यामध्ये किती चांगली भावना आहे, तुम्ही किती देण्याची भावना. आणि लक्षात ठेवा, निसर्ग कधी कोणाचं घेत नाही. तुम्ही 1 पट मदत कराल ना, तुम्हाला 10 पट तुमच्याकडे येते ती मदत. याच्यामध्ये तेच आहे वाक्य. तुम्हाला समजलं का वाचता वाचता? हं. खरंच म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ते पण करायला सुरुवात करा, माझ्या मते. आता हा ऑरा बघा कसा आहे. एक वीक आहे. ब्लॅक ब्लॅक असतो ना, जेव्हा आपल्याला ब्लॅक दिसतं ना, हं. म्हणजे जास्त आपण बोलतो ना, ब्लॅक पण कपडे वापरायचे नाही, हो किंवा कोणाची नजर नजर लागते, असं नाही की पूर्ण वापरायचे नाही. ब्लॅक कपडे वापरू शकता. नाहीतर तुम्हाला असं होईल की मॅडम बोलतात वापरायचे नाही म्हणजे वापरायचे नाही. हं. ऐकायला आवड. एकच मिनिट, पाणी पिते.
आता हा ऑरा बघा कसा आहे. ब्लॅक आहे ना, म्हणजे नजर लागलेली असते, निगेटिव्ह एनर्जी जास्त असते. आणि हा ऑरा बघा, कळतंय ना? आता शिकवलं त्याप्रमाणे तुम्हाला ऑराचा. हम्म. अजून एक मिनिट. आता कोणाच्या घरात एखादं छोटं मूल आहे का का कोण आहे का अवेलेबल? ऑरा क्लीन कसा करायचा, म्हणजे ओळखू शकतो की त्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे, किंवा आपण स्वतःचा पण असा करू शकतो. आहे का कोण तुमच्या बरोबर एखादं मूल? माझे मुलगी आहे घरात माझी. हा, मग घेता का मॅडम तुम्ही जरा तिला? हो, घेते. हे पण नीट लक्ष देऊन बघा हा. हो. ऐका पण आणि बघा पण. चला, जरा एक मिनिट ये ना बेटा. नुसतं बसतं ना, आणखी दुसरं दिसेल म्हणजे. जरा दिसते का सगळ्यांना? प्रगती मॅडम, तिला उभी हा ठेवा मॅडम, आणि तिच्यापासून जरा थोडस डिस्टन्सवर थोडस. उभी राहा, उभी राहा. तुम्ही दोघी दिसल्या पाहिजे, दिसाल असं हे करा. समोरासमोर उभे राहा, जसं ह्या पिक्चर मध्ये बघा आहे. हा हा हा. हा, समोरासमोर उभं राहा. दिसतंय का एक सगळ्यांना मिनिट, प्रगती मॅडम? एक मिनिट, मी लाईट लावते घरातली. कणिक लाईट लाव बेटा. लाईट लाव. आणि आम्ही दिसतोय का दोघी मग? हा, समोरासमोर. हा, दिसतायत का? हो हो. हो. हा. आणि जरा प्रगती मॅडम दूर राहा, तुमचे हात टच नको होऊ दे तिला, जरा लांब राहा. हा, आणि डोक्यापासून स्कॅनिंग करायची, याला स्कॅनिंग करणं बोलतात हा. ऑरा हम्म, क्लीन करायचा हा. हम्म. तिच्या डोक्यापासून हळू 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 खाली या, आणि हळू, एकदम हळू. एकदम ताठ ठेवा, मागे जा थोडे, एकदम ताठ. तू नको मागे जाऊ. खालपर्यंत, पायापर्यंत जा. 3 वेळा करा. तुम्हाला नसेल समजलं तर 3 वेळा करा. 3 हा गुरुचा अंक, म्हणजे अंक आहे. कधी पण कुठची गोष्ट 3 वेळा, जसं रेखीचं रेखी अमृत, रेखी अमृत 3 वेळा बोलतो, आभार 3 वेळा मानायच्या. थांब बेटा. हा, प्रगती मॅडम, तुम्हाला कुठे जाणवतंय तिच्या बॉडीमध्ये, असं तुमच्या हातामध्ये हेवीनेस कुठे जाणवला तिच्या बॉडी पार्टच्या इथे? बस बस बस, 3 वेळा झालाय ना? ओके, जाऊ दे, नाही करत आहे मी ऍक्च्युली. कुठे जाणवलं? मला शोल्डरच्या इथे जाणवतं तिच्या. नाही, मला शोल्डरच्या इथे जाणवलं, पण तिला थोडस बॅक पेनिंग होतंय तिला. होतंय ना, मग बरोबर जाणवलंय. बरोबर. बॅक पेनिंग बॅक होतंय. बॉडीला थोडं, आणि बॅक बॉडीला पण करू शकतो आपण हा, लक्षात ठेवा. हम्म. ओके. समोर पण करू शकतो, बॅक बॉडीला पण करू शकतो. आणि आता ऑरा क्लीन केला जसा मी मिठाच्या पाण्याने, तसा हम्म. तुमच्या मुलांचा, मिस्टरांचा, कोणाचा पण तुम्ही बॅक बॉडीला जाऊन करू शकता. आपल्या स्वतःला नाही करता, पण तुम्ही बॅक ठीक आहे, साईडला जाऊन लाईट करू शकता. हा, कुठे, आता मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की प्रगती मॅडमचा हात शोल्डरच्या इथे जड झाला, म्हणजे तिथे बॉडीमध्ये, तिच्या पाठच्या बॉडीमध्ये पेनिंग आहे, म्हणून तिचा. हात जड हॅलो, झाला. हा, हॅलो हॅलो. प्रगती मॅडम, हो हो, मी ऐकते. तुमचा हात जड झाला ना तिथे? हो हो हो, माझा शोल्डरच्या इथे जरा वेळ झाला. हा, तर मग तसंच तुम्ही स्कॅनिंग करू शकता एखाद्याची, आणि बॅक ओके साईडला पण जाऊन करू शकता. ओके.
तुमचा हात कुठे जड होतो, फक्त लक्ष हळूहळू हळूहळू तुम्ही जसं घेता ना, तसं हम्म. हळूहळू हळूहळू तुम्ही त्याच्यावर लक्ष फक्त ठेवा की तुमचा हात कुठे जड होतो. कोणाचा पोटा ठिकाणी होतो, कधी कधी पोटाचा कोणाला प्रॉब्लेम असतो, घशाच्या इथे होतो, डोक्याच्या इथे होतं, डोकं दुखत असेल तर तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ओके. मी तुम्हाला ओके. एक हा एक हे करून देते, मी पिक्चर पाठवते, बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि घराचा पण ऑरा क्लीन करायचा आहे. How to clean. तर तुम्ही हप्त्यातून 2दा तरी मिठाच्या पाण्याने लादी पुसायची आणि अफर्मेशन द्यायची की ह्या ओके. पाण्याने माझ्या घरातली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून गेलेली आहे. 2दा घराचं एक मिठाच्या पाण्याने, किंवा मीठ घ्यायचं असं हातात, जसं खडे मीठ घेतलं होतं ना, हम्म. तुमच्या दरवाजापासून सुरुवात करायची. हॅलो, ऐकताय का मॅडम? हो हो हो. हो हा, हो. पूर्ण दरवाजापासून पूर्ण काढायच्या, अख्ख्या घरामध्ये, किचन पासून लास्टला जाऊन कचऱ्याचा डबा बाहेर असेल, बाहेर कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचे, कचऱ्यावाला कचरा घेऊन जाईल. हं? कळलंय? हो. कळलं. आता हे डॉट आहे ना, डॉटचा पिक्चर आहे ना, तो जरा हं. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्याची प्रॅक्टिस करा. आउटरला बघायचं, बाहेर त्याच्या आतमध्ये नाही बघायचं. म्हणजे समजलं नाही. बाहेर बघायचं म्हणजे? म्हणजे बाहेरची साईट आहे ना, आता तुम्ही जसा डॉट काढला होता त्याच्या बाहेरच्या साईटीला बघत होतात ना तुम्ही, जो तुम्हाला आभा मंडळ दिसलं ते. एक मिनिट दाखवते मी. ह्या साईडला बघायचं. सॉरी, हे बघा, ह्या पूर्ण साईडला बघायचं, बाहेरच्या गोल. हो कळलं? हो समजलं मॅडम? सगळ्यांना समजलंय का? हो 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 मॅडम. समजलं. मग आता चला, आपण छानपैकी मेडिटेशन घ्यायचं आहे. शांत ठिकाणी बसायचंय. घरातल्यांना सांगा मला डिस्टर्ब करायचं नाही. हो फोन सायलेंट वर ठेवा. पहिले पाणी पिऊन घ्या, महत्वाचं. एक ग्लास पाणी पिऊन घ्या. वॉशरूमला जायचं, वॉशरूमला जाऊन या. मी थांबते. झालं की मला सांगा. ओके आहात तुम्ही? आलेत का सगळे? हो. घरात सांगा डिस्टर्ब करू नका, फक्त थोडा वेळ, जास्त वेळ नाही.
करायची का चालू नीलम मॅडम? हो. राधिका मॅडम नाही आहेत का आज? ओके, नाही. स्टार्ट करूया. चला. हो. डोळे बंद करायचे आहेत. मेडिटेशनच्या वेळी रेखीला कॉल नाही केला तरी चालेल. ओके, डोळे बंद करा. मांडी घालून बसा, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं बसा. हात गुडघ्यांवर ठेवा किंवा एकात एक हात असे ठेवले तरी चालेल. समजतंय ना? हो. पुढ्यात ठेवा. डोळे बंद. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रत्येक श्वासावर फोकस करायचा आहे, वाढवायचा आहे. विचारांना दूर ढकलायचं आहे. कोणतेही विचार मनात आणायचे नाही. मन शांत करायचंय. इमॅजिनेशन करा, तुम्ही वाढवा तुमचं. इमॅजिन करा इमॅजिन करा तुमच्या भोवती एक एनर्जी सर्कल तयार करायचा आहे. प्रोटेक्शनसाठी पूर्ण शील्ड ओपन करा, व्हाईट कलरची तुमच्या भोवती. काल्पनिक, इमॅजिनला काल्पनिक व्हाईट सर्कल तयार करा. ह्या एनर्जी सर्कलवर तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यास मदत करेल. जेव्हा मी 10 पर्यंत काउंट करेन, 10 ते 1 पर्यंत, 1 बोलली की तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे, माझ्या शब्दांकडे असलं पाहिजे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू दे. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्यरत आहेत. त्यातील आपण 7 चक्रांची ओळख आपण करून घेत आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्रे खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्राकडे शरीराची ठराविक कार्य आहेत. शरीरासोबत मानसिक स्वास्थ्याची कार्य चक्रांवर सोपवली आहे. आपण या मेडिटेशनद्वारे चक्रांना संतुलित करत आहोत. सगळ्यात पहिले मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यावर जे माकड हाड आहे, शरीराचा जो भाग जमिनीला लागतो, स्पर्श करतो, तो भाग म्हणजे मूलाधार चक्र. तिथे हे चक्र असते. याचा रंग लाल आहे. मनात लाल रंगाची कल्पना करा तुम्ही. मूलाधार चक्र आणि त्याभोवती लाल चक्र इमॅजिन करा. तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना इमॅजिन करायचे आहे. जे लाल चक्र आहे ते गोल गोल फिरताना बघायचं आहे. त्या जागी, मूलाधार चक्रा जागी तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी फिरताना नक्की जाणवेल. ह्या चक्राला 4 पाकळ्या आहेत. बॉडीत काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचे आहे. बेंबीपासून 4 बोटे खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग आणि इथेच लक्ष केंद्र करा. स्वादिष्टान चक्र, नारंगी कलरचे चक्र आहे हे. इमॅजिन करा नारंगी कलर. संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्रावर. याला 6 पाकळ्या आहेत. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोड्या वर ऑरेंज कलरची एनर्जी आहे. वर्तुळात फिरताना तुम्हाला दिसत आहे.
गोल 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 फिरत आहे. आता बेंबीपासून 4 बोट वरती. मणिपूर चक्र. कलर पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्यामध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं लक्ष मणिपूर चक्रावर असू दे. प्रत्येक वेळी श्वास सोडताना आणि घेताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. ह्या चक्राला 10 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर. आता लक्ष अजून वरती आणायचे आहे. छातीच्या मधोमध. हे हिरव्या रंगाचे चक्र आहे. मनात हिरवा रंग आणा. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. हे चक्र वर्तुळा आकारात फिरत आहे. गोल 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 फिरत आहे. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. श्वास घेताना व सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. आता लक्ष अजून वरती न्यायचं आहे. विशुद्ध चक्राच्या इथे घशाच्या जवळ, ज्याचा रंग आकाशी आहे. ह्या चक्राला 16 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष घशावर. आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. श्वास घेताना आणि सोडताना हे चक्र जाणवेल. थोडं वर 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 दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचे आहे. आज्ञाचक्र. ह्या चक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. गोल 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 फिरत आहे. पेनाच्या शाईसारखा रंग आहे. श्वास घेताना डोळ्याचे मसल्स हलताना जाणवत आहे. आता तुमचे लक्ष थोडे वरती क्राऊन चक्रावर, डोक्याच्या वरती लहान मुलांचा टाळू असतो तिथे. सहस्त्रार चक्र बोलतात ह्याला. त्याला 1000 पाकळ्या आहेत. आणि या चक्राचा रंग आहे जांभळा. एक्झॅक्ट डोक्यावर बघा, टाळूच्या इथे. या चक्रामधून आपल्याला एनर्जी मिळत असते. फक्त लक्ष चक्रावर असू दे. आता लक्ष पुन्हा सर्व चक्रांकडे लाईनीने केंद्रित करायचे आहे. मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण पाठीच्या कण्यावर दिले. आता त्याच पाठीच्या कण्यावर द्यायचे आहे. पण त्या पॉइंटला ते चक्र दिसले पाहिजे. सुरुवातीपासून पहा. मूलाधार चक्रापासून सुरुवात करूया. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल. नंतर नारंगी. वर या पिवळे. त्याच्यावर हिरवे. अजून आकाशी थ्रोड चक्र. गडद निळ्या रंगाचे भुवयाच्या मधी. नंतर जांभळ्या रंगाचे चक्र दिसेल लास्ट क्राऊन चक्रावर. सर्व चक्र फिरताना एका लाईनीत बघा, तुम्हाला दिसत आहे. एका लाईनीत चक्र ही फिरताना पहा. एका लाईनीत चक्र फिरताना
पहा. श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे. या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीत जागृती येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे हे चक्र हील होतील. तुम्ही हेल्दी राहाल. डिसिजन पॉवर खूप तुमची चांगली होईल. हेल्थ चांगली राहील. आता एकमेकांवर हात रब करा. रब करा, रब करा. चांगले घासा. ही एनर्जी डोळ्यांना घ्या. खांद्यावर घ्या हात क्रॉस. पोटावर ठेवा. ओके. आलेत का चक्रातून बाहेर सगळे? हो कसं हो मॅडम. वाटलं? छान वाटलं. छान वाटलं. हो. हे तर एक आपलं छोटं मेडिटेशन होतं. पण तुम्ही खरंच पास्ट लाईफचं जेव्हा मेडिटेशन कराल ना, नक्की 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 सगळी कामं सोडून त्या दिवशी सगळं काम सोडून ना, खरंच तुम्ही या. तुम्हाला एक चांगला अनुभव असेल जीवनामध्ये तो. कायम तुम्ही आठवणीत ठेवणारच तो. शुक्रवारी आपण ते मेडिटेशन करतोय. मी उद्या तुम्हाला सगळं सांगेन काय कसं पाहिजे कसं ते. हो त्यानुसार आणि शक्यतो 4 वाजता यायचा प्रयत्न करा सगळ्यांनी लवकरच. 5 बर. मिनिटं अगोदर जॉईन केलं तरी चालेल. हो 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 मॅडम. हं? ओके. हो ओके. बोला आता काय कोणाचे प्रश्न असतील, कोणाला काय प्रश्न असेल ते बोला. मी उत्तरं देते. छान झालं संजू मॅडम मॅडम, आजचं. मेडिटेशन खूप छान झालं. एकदम शांत वाटतंय. हे तुम्ही हो. रोजच्या जीवनात पण जरी हे केलं ना, तुमच्या चक्रांना हील करता तुम्ही. तुमचं प्रोग्रेस होईल त्याच्याने. सॉरी. भरपूर प्रॉब्लेम दूर होतील. मेन पहिला आजार. कोण असं घरात आजारी नसतं. मेडिटेशनमुळे खूप छान वाटलं, शांत वाटलं. आणि तुम्ही सांगितलंही खूप छान, हळूहळू व्यवस्थित. त्याच्यामुळे ते समजलेही छान आणि करताही आलं छान मॅडम. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू 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 मॅडम मॅडम. खूप आभार. थँक्यू. आणि तुम्ही सतत ही साधना करता का? म्हणजे मेडिटेशन रोज करता का तुम्ही? हो, मी सकाळी लवकर उठून करते ही साधना. म्हणून तुमचा पण ऑरा खूप छान दिसतो, म्हणजे छान वाटता तुम्ही. तर त्याच्यामुळेच थँक्यू वाटता मॅडम. का? थँक्यू. थँक्यू मॅडम. हो त्याच्यामुळेच वाटता का तुम्ही? हो हो. तुम्ही पण करा. तुमचा पण ऑरा खूप छान वाटेल. तुम्ही पण खरंच छान वाटाल. करायला सुरुवात तर करा तुम्ही. ओके, ओके. नीलम मॅडम, होच मॅडम बोला ना. आजारी आहात का? नाही नाही, मी आजारी नाही. माझे पप्पा ऍडमिट आहेत. अच्छा अच्छा. त्याने मागाशी तुम्ही नेमके स्टार्ट होतं तेव्हा नेमके डॉक्टर आले होते. तुम्ही त्याच्यामुळे मग हिलिंग मी देऊ त्यांना शकता पप्पांना तुमच्या. हा मी कालच्या हा सेशनमध्ये, काल तुम्ही नव्हतात बहुतेक वाटतं. तुम्ही नाही मी कालच्या होते सेशनमध्ये पण मी तेच असं चालू असतं. मग मला ते प्रॉपर अटेंड करायला भेटत नाही. त्या कालच्या रेकॉर्डिंग सेशनमध्ये आता हे चक्रांविषयी जे सांगितलं ना. झालं मॅडम, हे रात्री झोपताना केलं तर चालेल ना? हो पण मला चालेल ना. आता पण कारण की शक्यतो ना रात्री सकाळी पहाटे. रात्रीपेक्षा तुम्ही सकाळी केलं ना, पहाटे केलेलं खूप चांगलं असतं. पहाटे आणि रात्रीचं नाही करायचं मेडिटेशन वगैरे. रेकीला वगैरे मी तेच सांगते. रेकीला वगैरे रात्रीचा कॉल नका करू. एक तुम्ही 7च्या अगोदर 8च्या अगोदर करा ठीक आहे. पण 10च्या नंतर मोस्टली करू नका. ओके. ठीक आहे. असं काही होत हो नाही. पण त्यासाठी शक्यतो मग आपले म्हणजे सकाळची एनर्जी किती चांगली. सूर्य आपला कधी असतो? सकाळीच सकाळी. असतो ना. सकाळी. एनर्जी चांगली असते ना. हा हम्म. तिथे जाताय? ओके. कोणाला अजून काय प्रश्न आहे का? का एक्झिट घ्यायची? जाल का एक हा मॅडम मी मेडिटेशन
की आपण पिरियड्स मध्ये आहोत तरी करू शकतो ना? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच नाही. आणि प्रॉब्लेम रेकीचा पण काही प्रॉब्लेम नाहीये. नाही. मॅडम ह्याच्या पुढचे जे काय शिकायचं असतं ते कसं म्हणजे आता हे झालं 7 दिवसाचं तर होईल 2 दिवसात. पुढे कसं असतं म्हणजे याचं? ह्याच्या लेवल आहेत, पुढच्या सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवल आणि मग नंतर ग्रँड मास्टरी असते. जसं आता मी इथे बसून शिकवते तुम्हाला, जर तुम्हाला ते करायचं असेल तर ते पूर्ण कोर्समध्ये येतं. मग मी ओके. उद्या माझ्या सेकंड कोर्स विषयी सांगणार आहे तुम्हाला. ओके. उद्या मी ते सांगेन तुम्हाला सेकंड कोर्स विषयी. तेव्हा तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचंय तर होऊ शकता तुम्ही मला. पण मी एवढंच सांगेन की रेकी अशी विद्या आहे ना, की खूप काही देऊन जाते आपल्याला. खूप काही देऊन जाते. तुम्ही आयुष्यामध्ये अनुभव घ्यालच. ठीक आहे, एक्झिट करायचं का? कोणाला प्रश्न आहेत? नाही मॅडम. रेखा मॅडम? हा, नाही नाही. एक्झिट घेऊया. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू, सगळ्यांचे आभार. थँक्यू 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 मॅडम, मॅम. तुमचेही आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. नीलम मॅडम, थँक्यू. मुग्धा मॅडम. हा हा येस येस ओके, समजलंय ना हो सगळं? हो हो. हो 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 थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम थँक्यू. थँक्यू उद्या थँक्यू या शार्प 4ला. हो 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 मॅडम. हो हो. हो हो हो